काय असतं, त्यांचं वय लहान आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ह्याची सुद्धा जाणीव नाही की ब्रिजचं काम अगोदर सुरू झालं आणि नंतर रेल्वेचा नियम आला. आता ब्रिजचं काम जर पूर्ण झालेलं असेल 75% पूर्ण, तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तांत्रिक बदल करता येत नाही आणि त्याच्यामुळे जे काय त्याच्यामध्ये त्रुटी राहिलेली असेल तर त्याच्यावर तांत्रिक सोल्युशन असतं. थोडंसं प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी काढायचं. छोट्या मुलांचं असं असतं की आऊट झालो की मग स्टंप आणि बॅट माझी आम्ही घेऊन जातो असं म्हणणारी मुलं असतात. त्या मुलांनी थोडंसं स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट आपल्या मनामध्ये आणलं पाहिजे. नाहीतर एका हट्टापोई पायी 5,000 कोटीचं नुकसान हे मुंबईच्या जनतेचं झालं. मेट्रो त्या ठिकाणी रखडली आणि 5,000 कोटी रुपये जनतेची जातात. ते हट्ट करणाऱ्या मुलांना काहीच वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने एक झाड सुद्धा महत्त्वाचं असतं. पण 100 झाडं सुद्धा लावायचा कार्यक्रम घेतला पाहिजे आणि तर 100 झाडं ज्यावेळेला आपण लावू त्यावेळेला प्रगती आणि निसर्ग याचं सुद्धा सांगड घालता येते. पण ह्यांना कोणी समजावून सांगायचं? समजावून सांगण्या एवढा मी मोठा बिलकुल नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.